तर मित्रांनो आपलं चालू आहे बेअरनं काढायचं काम पाशी ना ट्रॅक्टरला. तुम्ही बघताय मागे चालू आहे राजीभाऊचं ट्रॅक्टरनं पास. तर आपलं झालं मित्रांनो पास आणायचं काम. राजीभाऊ निघले आता घराकडं. आपण आता जेवण करून करणार आहे आपली अद्रक जमा. तर मित्रांनो आपलं चालू आहे अद्रकीचं बेन काढायचं काम. तर आपलं बेन आहे मित्रांनो मायक्रो व्हरायटी आहे. तर बियाण्यात 3-4 व्हरायटी आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुमच्याकडे कोणती व्हरायटी लागवड करताय कोणची नाही तर आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आपण मारली ट्रॅक्टरना पास जेणेकरून आपल्या बियाण्याला काही इजा नाही झाली पाहिजे. कारण की काही भागामध्ये टिक बियाणा लेबरनं बियाणं काढते मित्रांनो तुम्ही. पण त्याचं बेड जे आहे त्याचा पंजा आहे तो खुडून नक्की निघतो. तो तर पंजा खुडला तर उद्या त्याला बुरशी लागू शकते काही होऊ शकते. कारण की आपण सगळं टाकीत हातानं खुडलं लोखंडाच्या मारामध्ये फरक आहे. त्या लोखंडाच्या मारांना त्याला बुरशी लागू शकत नाही काही होऊ शकतं. तर बियाणं काढताना तुम्ही काळजी घ्या का त्याचं जास्तीत जास्त पाशीनच काढले गेलं पाहिजे ना तुकडे होणार नाही तुमचे बियाण्याचे.